पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांति ब्रह्म एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुके अकारण करून अशा कृपेने श्री ज्ञानोबराय द्वारा विरचित हरिपाठ या ग्रंथाचा आपला विचार सुरू आहे। हरिपाठातील 13व्या अभंगाचा आपला विचार सुरू होता। यामध्ये काल आपण विचार पाहिला की समाधी हरीची समसुखे वेन न साधेल जान द्वैत बुद्धी द्वैत बुद्धीने भगवान परमात्मा विषयक समाधी समसुखा वाचून आत्मसुखा वाचून संभव नाही, म्हणजेच अद्वैत बुद्धीने ब्रह्म सुखानेच भगवान परमात्म्याची हरीची समाधी आपल्याला प्राप्त होईल। ही अद्वैत वेदांताच्या समाधीचं वर्णन श्री ज्ञानोबरायांनी केलं की द्वैत बुद्धीने ही परमात्मा विषयक समाधी प्राप्त होत नाही, अद्वैत बुद्धीनेच ही परमात्मा विषयक समाधी प्राप्त होते। उलट जर मनुष्याची द्वैत बुद्धी असेल तर मनुष्य या जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये केवळ फिरतच राहतो। म्हणून कठोपनिषदामध्ये लिहिलं की मृत्यो समृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति। तो या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये केवळ जात राहतो जो या ठिकाणी भेद पाहतो। त्यानंतर बरं ही समाधी, या समाधीचं वर्णन करत असताना समाधीला श्रेष्ठ म्हटलं। मग याविषयी सहज शंका होऊ शकते की जर समाधी म्हणजे निष्क्रिय अवस्था, जिच्यामध्ये काहीही क्रिया न करणं अशी समाधी, अशा या समाधीचा संपूर्ण जगाला काय उपयोग?
मग या अवस्थेमध्ये गेलेला पुरुष कर्मशून्य होईल, काहीच कर्म करणार नाही. मग जो काहीच कर्म करत नाही तो आमच्या प्रापंचिक व्यवहाराला व परमार्थिक व्यवहाराला सुद्धा त्याचा काहीही उपयोग नाही. मग अशा प्रकारची समाधी करून ही निष्फळ समाधी तिचा आम्हाला काय उपयोग होईल? तर त्याविषयी उत्तर जर पाहू गेलो तर ही समाधी म्हणजे सर्वसामान्यांची जी भावना आहे की बरं काहीही क्रिया न करणं, डोळे लावून तटस्थ शांत बसणं, अशी जी समाधीची कल्पना आहे ती समाधीची कल्पना संतांना मान्य नाही. समाधी म्हणजे केवळ शांत बसणं नसून सर्वच जगामध्ये प्रत्येकामध्ये केवळ परमात्म्याचं दर्शन करणं हीच या ठिकाणी श्री ज्ञानोबरायांना समाधी अभिप्रेत आहे. म्हणून अद्वैत बुद्धीमध्ये म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवत दर्शन करणं, भगवंताला पाहणं यास समाधी म्हणतात. याविषयी श्री नाथ महाराजांच्या काही ओव्या प्रस्तुत केल्या. ऐसिया भगवत भजन विधी, भजनशील झाली बुद्धी, ते सकळ कर्मी समाधी जाण त्रिशुद्धी स्वय झाली. मग नित्य निरंतर भगवान परमात्म्याचं भजन करत असताना बुद्धी जी भजन करण्याच्या स्वभावाची झाली, मग तो कोणताही कर्म करत असेल तर त्याची ती समाधी आहे. जगद्गुरु तुकोबराय भजन करत होते, मग कोणताही त्यांनी व्यापार केला तरी ते काय बोलतात, उन्मनी तुरिया छंदे छंदे डुलत असे. मग या अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही आहोत. उलट जो योगी आहे त्या योग्याची समाधी तिच्यापेक्षाही ही जी समाधी आहे भजन समाधी, ही भजन समाधी सर्वात उत्तम आहे. म्हणून बोलतात कर्माचरणी समाधी एक मनती न घडे कधी, ते पावले नाही निजात्मबोधी जाण त्रिशुद्धी विदेहा. हे विदेहा, जनकाला नव योगेश्वरानं उपदेश करताना बोलतात की काही लोकांची अशी शंका असते की कर्म करत असताना कधीच समाधी होत नाही. परंतु हे त्यांचं बोलणं ठीक नाही, कारण की त्यांना आत्मबोध झालेला नाही. म्हणून कर्म करतानाही समाधी होत नाही असं बोलतात. परंतु जे यथार्थ ज्ञानी आहेत ते सर्व ठिकाणी भगवत दर्शनालाच समाधी बोलतात. जे काही लोक म्हणतात ताटस्थ्या नाव समाधी, म्हणे त्याची ठकली बुद्धी, ते समाधी नव्हे त्रिशुद्धी जाणावी नुसधी मूर्छा आली. नाथ महाराज बोलतात तटस्थ राहणं, तटस्थ बसणं, ताटस्थ्या नाव समाधी. तटस्थ अवस्थेला जे समाधी म्हणतात
म्हणे त्याची ठकली बुद्धी, असं जे बोलतात त्यांची बुद्धी ठकली म्हणतात. त्यांची बुद्धी ठकवली गेली. ते समाधी नव्हे त्रिशुद्धी, ती निश्चित समाधी नाही, बस ती मूर्छा आहे. बरं, याला उदाहरण काय? श्री नारदजी सर्व जगात फिरतात, परंतु नारदजीचे नाम समाधी आहे, भजन समाधी आहे. मग ते कळ लावतात तरी पण समाधीमध्येच आहे. म्हणून उदाहरण दिलं, पाहे पा देवर्षी नारदू, विनोदेन मुळे समाधी बोधू, याज्ञवल्क्याचा समाधी संबंध, ऋषी प्रसिद्धो परीक्षा केली. पाहे पा देवर्षी नारद आहेत, त्यांची विनोदाने समाधी बोध त्यांचा मोडत नाही. याज्ञवल्क्यांचा समाधी संबंध आहे आणि त्यामध्येच याज्ञवल्की ऋषींनी समाधीमध्ये स्थित होऊन शास्त्रार्थ केला, शास्त्रार्थामध्ये जिंकले आणि सगळ्या गायी घेऊन गेले, परंतु तरी त्यांची समाधी मोडली नाही. मग अखंड समाधी कोणती, याचं चोखोवरायांनी वर्णन केलं. हे अखंड समाधी होऊन ठेले मग गेले देहभान विसरून. ज्या ठिकाणी देहभान विसरत त्यामध्ये अखंड समाधी मनुष्याला प्राप्त होते. मग चालताना असेल, बोलताना असेल, मग कशामध्येच ती समाधी बिघडत नाही. त्याचं चित्त जेव्हा आनंदामध्ये प्राप्त होतं तीच खरी सुख समाधी आहे, निरंतर समाधी आहे. जर चित्त भगवत आनंदाला प्राप्त होत असेल म्हणून अशा अवस्थेमध्ये कोणताही व्यापार केला तर त्याची समाधी होणार नाही. अमृत अनुभवामध्ये येतात, झाली स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्ष वृद्धी बैसो धागे. मग या अवस्थेत व्यापाराचे गाडे मोडताही आपाडे, आक्रियेचे न मोडे पाऊल. मग हा व्यापार किती काही होत जात असेल परंतु अप्रियता कधीच त्याची नष्ट होत नाही. म्हणजे अद्वैत बुद्धीने जी समाधी प्राप्त होते ती वास्तविक भगवान परमात्मा विषयक समाधी आहे.
आणि आपण भगवान परमात्म्यामध्ये जर बुद्धी न लावता आपण दुसऱ्यात बुद्धी लावली, दुसऱ्या संसारात बुद्धी लावली, तर ते बुद्धीचं वैभव नाही. बुद्धीचं वैभव केवळ भगवान परमात्मा आहे. जसं श्री ज्ञानोबा बुद्धीचे वैभव अन्य नाही केशवराजे सकळ सिद्धी. श्री ज्ञानोबा बोलतात, आपली जी बुद्धी आहे, बुद्धी निश्चयात्मिका, निश्चय स्वरूपाची बुद्धी, त्या बुद्धीचं वैभव अन्य दुजे नाही. बुद्धीचं वैभव दुसरं नाही. मग बुद्धीचं वैभव कोण आहे? केवळ भगवान परमात्मा हाच बुद्धीचं वैभव आहे. म्हणजे बुद्धी आपण प्रत्येक संसारातील वस्तू जाणण्याकरिता वापरतो. आपण कित्येकही मग सायन्स जाणो, दुसरा कॉमर्स जाणो, इंजिनिअरिंग करो, दुसरे कोणतंही आपण जाणलं, पण जाणण्याचं काहीही फळ नाही. त्या सर्व विद्या पोट भरण्याच्या विद्या आहेत. बस पोट भरतील, परंतु मनुष्याला आंतरिक समाधान देणाऱ्या त्या विद्या नाही. त्या सर्व विद्या मग ती कोणती असेल, अध्यात्म विद्या हीच एक आत्मकल्याण करणारी आहे. आणि आत्मकल्याण करणारी अध्यात्म विद्या आपण बस लोक रंजविण्याकरिता वापरली तरी पण
तिचं जे फळ भेटायचं ते भेटत नाही. हा दुसरं त्याची ज्याच्यावर इच्छा आहे ते फळ तर भेटत, निष्फळ जात नाही, मग ते संसारच नाही. श्री आदिगुरु श्री शंकराचार्य बोलतात की वाक वैखरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम भुक्तये. विद्वानांची विद्वत्ता बस भुक्तये खाण्याकरिता आहे, मुक्ती करिता होत नाही. म्हणून आपली ही विद्वत्ता आपण शास्त्र जाणून आपली बुद्धी भगवत आकार करण्याकरिता हे शास्त्र आहे. शास्त्र केवळ सांगण्याकरिता नाही, शास्त्र हे आचरणात आणण्याकरिता आहे. आपण शास्त्र शिकून त्याचा स्वतः आचरण करून त्या माध्यमानं आपलं अंतःकरण शुद्ध करून अंतःकरण स्थिर करून भगवंताच्या आकाराची बुद्धी व्हावी याकरिता हे शास्त्र आहे. आणि भगवंताच्या आकाराची बुद्धी केली तरच ती बुद्धी त्या बुद्धीचं वैभव आहे, अन्य बुद्धीचं काहीही वैभव नाही. मग जरी ही बुद्धी आपली कोणाची बुद्धी तामसी असते, कोणाची बुद्धी राजसी असते आणि कोणाची बुद्धी सात्विक असते. आपण प्रवृत्ती निवृत्तींच्या जी कार्य भयात आहे, प्रवृत्ती काय निवृत्ती काय कार्य काय अकार्य काय भय काय अभय काय याला यथावत जाणणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी सात्विक बुद्धी मानली जाते. आणि या सात्विक बुद्धीनं सर्वांच्या ठिकाणी बस भगवंताचं दर्शन करणं ही यथार्थ बुद्धी आहे. म्हणून एस सर्वे एष सर्वेषु भूतेषु गूढमान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी. अग्र एकाग्र बुद्धीने तो भगवान परमात्मा जाणला जातो, तो बुद्धिग्राह्य आहे. आणि तो बुद्धिग्राह्य त्या परमात्म्याला जाणणं हेच एक आपल्या बुद्धीचं वैभव आहे. बाकी जर परमात्म्याच्या ठिकाणी जर बुद्धी लावली नाही तर ते बुद्धीचं दुर्दैव आहे. आणि चांगली तीव्र बुद्धी असेल का आपले सगळेच लोक थोडा बुद्धिमान असाला, शाळेत टक्के चांगले पडले, मार्क्स चांगले आले तर त्याला कोणीच इकडे आळंदीला परमार्थात पाठवत नाही. आणि जर काही येत नाही, इंग्लिश मीडियमला घातला, मराठीतही घातला, त्याला तिकडे काहीच जमलं नाही, मग आता तुला काहीच जमत नाही तर चल आळंदीला. असंच करतो ना आपण सगळे. उलट जितकं बुद्धिमान असेल तर तो परमार्थात पाहिजे, कारण की त्याची बुद्धी चांगली आहे. मग ती चांगली बुद्धी जर आपण नरकाच्या पदार्थात घालत असू तर आपल्यासारखे नाशक आपणच. मग त्याला त्याची बुद्धी भगवंतामध्ये लावून मग त्या बुद्धीचं वैभव भगवंताला तो प्राप्त करण्यास समर्थ होतो. बुद्धी लागते असं नाही. श्री विवेकानंदजी लहानपणी त्यांचे पिता ते वकील होते आणि आई मग आता पित्याची इच्छा असायची यांनी वकीलच म्हणा. आणि त्यांची ज्या विवेकानंदजी म्हणायचे मला घोडे हाकणारा म्हणायचे, असेल. परंतु आईने विचार केला, पिताजी वकिलाच्याच मागे लागायचे. आईने विचार केला त्याला आपण चांगलं बनवलं पाहिजे. मग आई घेऊन गेली घरात, एक फोटो टांगलेला होता, रथ
आणि रथामध्ये भगवान आणि तेथेच अर्जुन. भगवान उपदेश करत होते गीतेचा. हे तीन चित्र दाखवलं आणि तुला घोडे हाकणारा बनायचे ना तर असा बन. त्यांना भगवंताला आदर्श ठेवून नंतर त्यांनी आपलं जीवन चालवलं, जीवनामध्ये पुढे गेले तर ते विवेकानंद झाले. आणि आपले आदर्श कोण असतात? आपल्या घरीही टीव्ही वगैरे दाखवणारे. तर थोडं मुलगा रडू लागला तर तुला मोबाईल देऊ का? बरं चल तुला पिक्चर दाखवते, किंवा पिक्चर दाखवतो काय असेल ते. मग यानं ते आपले मुलं बिघडतात, सुसंस्कारी होत नाही. आपला आदर्श काय असतो की आपल्या गावामध्ये जर एखादा धनाढ्य असेल, मग त्याला नोकरी चांगली लागली असेल, बाबूबा त्याला तो कसा इंजिनियर झाला, तो कसा डॉक्टर झाला, मग तसं तू बी बरोबर का? तुझं काय व्हायचंय? लहानपणापासून आपण बोलतो डॉक्टर. मग यानं काय होतं की त्या आपण आपल्या मुलाला, कारण की 50, 60, 70 वर्षाचं जीवन आहे, या जीवनामध्येच भगवंताची प्राप्ती करून घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून आपण आपलंही सार्थक करावं आणि आपल्या सर्व कुटुंबाचंही आपण सार्थक कल्याण करावं. याकरिता बुद्धी परमात्म्यामध्ये लावावी, हेच या बुद्धीचं मूल्य. आणि जर बुद्धी परमात्म्यात लावली तर काय प्राप्त होतं? एका केशवराज सकळ शिव. केवळ एका भगवान परमात्म्यानंच सर्व सिद्धींची प्राप्ती होते. मग काय प्राप्त होणार नाही? सगळं काही केवळ त्या भगवंताच्या चिंतनाने प्राप्त होते. काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले, काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले. केवळ भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर काय प्राप्त होणार नाही? सर्व काही आपल्याला प्राप्त होते. अवघे होती लाभ एका त्या चिंतन केवळ भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर सर्व लाभ होतात, सर्व फळांची मनुष्याला प्राप्ती होते. सगळे फळ
त्या साधकाला प्राप्त होतात. म्हणून सर्व काही प्राप्त करायचं झालं तर केवळ भगवंताचं नामस्मरण केलं तर सर्व लाभ होतात. म्हणून श्री ज्ञानोबराय बोलतात, एका केशवराजे सकल एका भगवान परमात्म्याच्या चिंतनानं सर्व सिद्धी प्राप्त होतात. केशव केशव या शब्दाची वेगळी वेगळी व्युत्पत्ती आपल्याला केलेली आढळते. लिहितात केश म्हणजे काय, व म्हणजे काय, अंशवय प्रकाशन्ते ममते केश संज्ञिताः सर्वज्ञ केशवं तस्मात् माम आहुर द्विज सप्तमः. सांगतात की जे चंद्र सूर्यादी अंश प्रकाशित होतात त्यांना केश म्हणतात. म्हणूनच सर्वज्ञ लोक भगवान परमात्मा बोलतात मला केशव म्हणतात. किंवा हे सगळे ब्रह्म विष्णू शिवाख्याश्च शक्तय केश संहिता तद्वत्तया वाक्य केशवः. हे केलं एक व प्रत्यय दिला व म्हणजे केशः संती अस्मिनिती केशवः. केश आहेत ज्याच्यामध्ये त्याला म्हणतात केशव. मग केश कोण, ब्रह्मा विष्णू आणि शिव यांना म्हणतात केशव केश. आणि ते आहेत त्या अधिष्ठानावर तो असा भगवान केशव. म्हणून त्या केशवाचं चिंतन केलं तर सर्व लाभ प्राप्त होतात. लिहितात की आपल्याला प्रत्येक साधनानं वेगळ्या वेगळ्या साधना केल्यानं जे फळ प्राप्त होतं ते फळ केवळ भगवान नामानं प्राप्त होतं. ध्यानेन इष्ट्या पूजनेन यत्पदं लभ्यते जनैः कृतादिषु कलौ तद्वै कीर्तनादिषु लभ्यते. आपल्याला कृत त्रेता द्वापर इत्यादी युगामध्ये ध्यान केल्याने पूजा केल्याने जे फळ प्राप्त होतं, यज्ञ केल्याने जे फळ प्राप्त होतं ते फळ बस भगवंताचं नामस्मरण कीर्तन इत्यादी केल्याने प्राप्त होतं. सर्व साधनाचे केशव शब्दाचा अर्थ सांगताना म्हणले ककार ब्रह्मा वकार विष्णू शकार स्वयं त्रिनयनो केशवतो गुणधीनो प्रकाशतो गुणधीनता. केशव शब्दाचा अर्थ सांगताना बोलतात ककार ब्रह्मदेव आहे, वकार विष्णू आहे आणि शकार शंकरजी आहे. या सर्वांना प्रकाशित करण्याला प्रकाश रूप तो केशव. त्या केशवाचं चिंतन केलं तर सर्व प्राप्त होतात, सर्व काही प्राप्त होतं. या व्यतिरिक्त
आपण भगवंतामध्ये बुद्धी न लावता अन्यामध्ये जर बुद्धी लावली, अन्याचं चिंतन केलं तर ते सगळं व्यर्थ उपाधी आहे असं तृतीय श्री नमोकार म्हणतात वृद्धी असेल म्हणजे ऐश्वर, सिद्धी असतील 8 प्रकारच्या अष्टमहासिद्ध्या, निधी म्हणजे धनाची ठेव साठा, मग वृद्धी, ऐश्वर, सिद्धी, अष्टमहासिद्धी आणि धन हे सगळं उपाधी आहे, अवघीच उपाधी. मग आपण कितीही पुत्र पौत्र सगळा संसार वाढवला, गाडी घोडे बंगला सगळं असेल, हे बस उपाधी आहे, हे काहीही कामाची नाही. जगात वावरण्याकरता महत्व आपण देतो, परंतु परमार्थात बुद्धी लागली तर यांचं तेवढं महत्वच वाटत नाही. न वाटावं, जर आपण बाह्य वस्तूला महत्व देऊ गेलो तर मृत्यूनंतर आपलं जितकं काही घर वाढलं, धान्य वाढेल, काय असेल, घर वाढेल, आश्रम वाढेल, काही वाढेल. आणि जर आपली याच्यामध्ये बुद्धी असली तर आपल्याला त्या वस्तूमुळे पुनर्जन्म घ्यावा लागू शकतो. मला एकदा मी कथा कधी सांगितली बघा, एक शिष्य, एक गुरु आता राहत असताना महात्म्याचीच कथा तुम्हाला सांगितली की त्याच्याकडे 4 सरपे होते. आता पूर्वी काळात नाणे असायचे, नाणे पैसे, मग त्याने 4 सरपे ठेवल्या की याचा मी भंडारा करेन म्हणून ठेवल्या. त्या जशा ठेवून दिल ते एका कापडामध्ये मंडळ, त्या तशाच राहिल्या. काळा आला आणि मृत्यू झाला. आणि बुद्धी तिथे लावली, सरपी याच्या करता हे कर, त्याच्या करता हे कर, ते करेल आहे त्या डोकं जास्त आसक्ती नाही ठेवली. मग या अशा अवस्थेमध्ये ते गेल्यानंतर काही दिवसानं त्या कपड्यामध्ये साप निघाला, छोटासा. शिष्य नंतर व्यवस्था करणार, मग तो साप पाहिला, हाकून दिला.
नंतर रात्रीच्याला झोपल्यानंतर गुरुजी पुन्हा झोपला. तो जो साप होता तो दुसरा कोणी नसून तो मी होतो. त्याच्या 4 सरपी ठेवलेले आहेत. त्याचा भंडारा करत तोपर्यंत मला साप सर्प येतो मुक्ती प्राप्त होणार. म्हणजे मी मोठं का उदाहरण दिलं. सामान्य ग्रहस्थाचं दिल्यानंतर आपण त्याच्यातून मोकळे होतो. मग आपलं वाटत नाही आपण असं नाही. कोणीही असो, परमार्थिक असो, संसारिक असो, कोणी असेल ज्याचं मन ज्याच्यात गुंततं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अडकल्यामुळे त्याच्याकडे पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे तिथे त्यामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून ह्या उपाधीने आपल्याला झालं त्या उपाधी वाढली. महामंडलेश्वर वाढलं, हात वर महंत म्हटलं तर जास्तच बघतो. म्हणजे ते जसं जसं असेल तसं जसं पण वाढेल तसं. मग आपल्याला आपल्या हवं पण येणार काय वाटत नाही. गुरुवर्य परमपूज्य सर्वदर्शनाचार्य इत्यादी लिहिलं की मनुष्याला मोठेपणा वाटतो. परंतु असल्या उपाध्या लावून भेटतं काय. हा आचार्य तो आचार्य, वेदांताचार्य, काय न्यायाचार्य, ते साहित्याचार्य, विनोदाचार्य, जे असेल हे महाराज म्हणतात दसक्रियाचार्य, जे असतील ते आचार्य. म्हणजे कोणताही काही जरी लावलं तर भेटेल काय. आपण केलं काय मोठं होत नाही. म्हणजे नाहीतर मग असं बोलायचं आपणच आपली सांगितलं आपण आपली जाती बनवायची. आता मी तुमचं नाव घेऊन समजा तुमच्या नावानच मी आहे असं समजा. मग आपण काय करायचं. आजचं कीर्तन स्वतःच कीर्तन असतं असं बोलायचं. परमपूज्य गुरुवर्य है ना काय म्हणायचं. आपण स्वतःच नाव घ्यायचं म्हणजे आता घेताय ना. आता परमपूज्य त्यांचं तेच आहे. समजा मी बोलतोय तेच बोलतात. समजा माझं नाव घेता येणं म्हणून त्यांचं ते परमपूज्य श्री श्री गुरुवर्य आदिनाथ महाराजांचं म्हणजे माझं आज कीर्तन आहे. तुम्ही सगळे उपस्थित व्हा. असं जर आणखी ते असं म्हणणं काय लोक मग आपल्याला रिस्पेक्ट देत नाहीत असं म्हणतात. पण असं अशा उपाधीनं कोणताही लाभ होत नाही. त्या सगळ्या उपाधी जोपर्यंत परमानंदामध्ये आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत या सर्व उपाध्या आपल्याला या संसारात पाडणाऱ्या आहेत. म्हणून रिद्धी असतील, सिद्धी असेल, या उपाध्या आहेत. जोपर्यंत परमात्म्यामध्ये मन लागत नाही, मग परमानंदामध्ये मन स्थिर झालं तर या उपाध्या काहीच करू शकत नाहीत. मुख्य मन परमात्मा स्वरूपामध्ये आपलं लागावं हे निश्चित आहे. मग म्हणून श्री ज्ञानोबाय शेवटच्या चरणात म्हणतात आपलं मन कुठे लागावं, कशाचं चिंतन करावं. ज्ञानदेवी रमते ज्ञानदेवी
रम्य समाधान रमणे माझा रमणीय असं समाधान एकाग्रता सुद्धा रमणीय कशामुळे कारण सांगितलं हरीचे चिंतन नित्य निरंतर भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याने समाधान सुद्धा रमून जातं म्हणजे आपण समाधानयुक्त झालं पाहिजे परंतु समाधानाला सुद्धा समाधान प्राप्त होतं असं भगवान परमात्म्याचं चिंतन आहे नामस्मरण आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने भगवंताचं चिंतन नित्य निरंतर केलं पाहिजे कारण की भगवत चिंतनच एवढंच एक या जगामध्ये आहे जो आपला उद्धार करू शकतो आपलं कल्याण करू शकतो श्री हरिनाम महिमा अष्टकामध्ये एक लिहिलंय हरे नामायेन गुणेन गुणदिवपतेर मुक्त शुभभुरग शुभभु अनन्तत्वं चाप द्रुततनया वस्त्रमपीवे विना विनोद्योगै सिद्धं नरस्य भक्त कार्यमखिल विहाय तन्नाममिच्छसि शिवने हा सांगता की हरी येन हरी नामना ज्या भगवंताच्या नामाने बुडत ही भक्ती शब्द पाहून
मी विचार करू लागलो बुडत ती बघते त्यांनी बुड धातूचा प्रयोग केला बुडत ही बघते म्हणजे बुडणारा जो गजराज आहे की नाही गजराज गजराज म्हणा गजेंद्र तो सुद्धा संपूर्ण शोकातून मुक्त शोक अभूत शोकरहित झाला आणि भगवान परमात्म्याला प्राप्त झाला एवढंच काय द्रुपद तनया वस्त्रम अपिवै हो द्रुपदाची मुलगी द्रौपदी ती सुद्धा तिलाही वस्त्र प्राप्त होऊन ती अनंतत्वाला प्राप्त झाली भगवंताला प्राप्त झाली काहीही उद्योग न करता केवळ भगवान परमात्म्याच्या नावानं नरसिंह मेहता त्याचे संपूर्ण कार्य सिद्धीला गेले असं कल्याण करणार भगवान परमात्म्याचं नाम सोडून आपलं मनुष्य कल्याणाची इच्छा कसे करतात कळेना बस भगवंताचं नाम घेऊन आपण आपलं कल्याण केलं पाहिजे अरे अनेक उदाहरण या ठिकाणी दिले आणि ते भगवंताचं नाम आपलं कल्याण करतात म्हणून सर्व काळ वेळ उच्चारे का नाही पक्षपाती उतरते इतके म्हणून आपण काहीही विचार न करता भगवंताच्या नामाचं नित्य उच्चारण केलं पाहिजे आपण कोणता अभिमान कोणता काहीही न करता बस शास्त्र चिंतन भगवत नाम चिंतन आणि भगवत यानंच आपलं कल्याण होईल असं या ठिकाणी आपण भगवंताचं म्हणजे संतांचं नामस्मरण करत थांबूया ज्ञानेश्वर